तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पाहा नवल कैसे चोज के उपदेशु केव ते झुंज, परी पुढे वाल भाचे भोज नाचत असे. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया माणसा दर्पणू तो. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्त बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. हो का आत्मनिवेदना तळींची, जे पीठिका आहे सख्यांची, पार्थोधिष्ठात्री तेथींची मातृका गा. पासींची गोसावी न वाणी, जे मग पायिकाचा गुण घेई, जे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. पाहा अनुरागे भजे, जे प्रियोत्तम मानी, जे ते पतीहुनी काय न वाणी, जे पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनींची या दैवा एकायतुन जाहला. जयाची आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादात हन बरव जिनोनी आली. हा हो नवल नो हे देशी, मराठी बोली जे तरी ऐशी, वाणे उमटता हे आकाशे साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदेने तार, आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. चाडाची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. देवकी या उदरी वाहिला, यशोदा सायसे पाळिला, तो शेखी उपेगा गेला पांडवांसी. म्हणून बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हा हि सोसुतया सदैवा पडेची ना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा इये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या. एरवी या लक्षणांची आणि जसारा, मी अपोंडे किर अपुरा, परी तुमची निबोले अवधारा थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्ममिया होई जेल, काय जहाले अभ्यासी जेल सांगाल जे. हा हो नेनो कवनाची कहाणे, आई कोणी श्लाघी जत असो अंतःकरणी, ऐसी जाहलेपणाची शिरयानी कायसी देवा. हे अंगे म्या होई जे का, ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का. तव हांसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती, देखा संतोषू एक न जोडे, तमची सुखाचे संख्य सांकडे, मग जोडली या कवनेकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. जो जन्म सहस्त्राची अंसाठी, इंद्रादिकाही महाग भेटी, तो अधीनू केतुला किरीटी, जे बोलूही न साहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले, म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेंची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी या पुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. म्हणून प्राप्ती फळी फळता, ययासी वेळून लागेला आता, होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभींच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. तेथे प्रवृत्ती तरुची या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गींचा कापडी महेशू अजुनी. पै योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. तीही आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडुनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेंची पंथे. हा मार्गू जय देखी जे, तैतहान भूक विसरी जे, रात्री दिवसुने जे वाटे इये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांटली या तरी जोडे स्वर्ग सुख. निगिजे पूर्वेलिया मोहरा ये, की येई जे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे. येणे मार्गे जया ठाया जाई जे, तो गाव आपणची होई जे, हे सांगो काय सहजे जानसी तू. तेथे पार्थे म्हणितले देवे, तरी त्यांची मग केव्हा का, आरती समुद्रवणी न काढावा बुडतू जी मी. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उच्छृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुवा. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजीन कुशोत्तरम्. तरी विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. जेथ आराणुकेचे नि कोडे, बैसली या उठो नावडे, वैराग्यासी दुनी व चढे देखिली या जे.
जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्साहो धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामुही परिमाघवता निघो विसरे ऐसेनी न राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटुनी चेववी विरक्ती ते हे राज्य वर सांडी जे मग निवांता येथेंची असी जे ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो जे येणे माने बरवंट आणि तैसेंची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचे निपाय रवे रुळेची ना जेथ अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळा विनवती चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हात पुही अळूमाळू जाणी जे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंद झुळके बहुत करुणी निशब्द दाट न रिघे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो का निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निगुड मठ होवावा काशिवालय दोहीन माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसी जे गाय म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल ते थरचावे आसन ऐसे वरी चोखट मृगसेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरीसे सुबद्ध राहत्या पैसे एक पाडे तैसे बोजा घाली परिसावियाची उंच होईल तरी अंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोष म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे तत्रेकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युंजाद्योगमात्मविशुद्धये मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहंभावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव तव राही जे मग तेनींची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनोधरी ऐसी अनुभवाची उजरी होंची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जेल आता परियेसी तरी उरू या जघनासी जडोणी घाली चरण तळे देवडी आधार मुद्राच्या बुडी सुघटी ते गाढी संचरी पाय सव्य तो तळी ठेवी जे तेने शिवनी मध्ये पिढी जे वरी बैसे तो सहजे वामचरणू गुदमेंढ्र आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया माझी अंगुळ एक निगे ते थटांचे चेनी उत्तर भागे नेहेटी जे वरी अंगे पेललेनी उचलिले का नेनी जे तैसे पृष्ठांत उचली जे गुल्फद्वय धरी जे तेनेंची माने मग शरीर संचू पार्था शेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्गू मोडे तेथ अपानो अंतुले कडे वोहोटो लागे समं काय शिरोग्रीवं धारयन्नच्चलं स्थिरः संप्रेक्षनासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरीव आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया दिठी राहुणी अंतुलेकडे बाहेर पाऊले घाली कोडे ते ठाई ठाओ पडे नासाग्र पिठी ऐसे अंतुच्या अंतुची रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहण्याआधी दिठीचे तेथेंची होया आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाडसरे आघवी आपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊन याने हटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फांके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरी चिले काठी नाभिस्थान तळवटी बंधू पडे किरीटी ओढिया नातो ऐसी शरीरा बाहेर अलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव अंतुत्राय मोडे मनोधर्माची प्रशांतात्मा विगत अभिब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम्यमचित्तो
युक्त आसीत मत्परः। कल्पना निमे प्रवृत्तीशमे अंगमन विरमे सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केउते गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा। जो मूळ बंधे कोंडला अपानो मागवता मुरडला तो सवेंची वरी सांकडला धरी फुगू। क्षोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरेंसी झुंजे राहोणिया। मग थावली ये वाहटोळी सैंध होऊनी घरडहुळी बाळपणींची कुही टोळी बाहेर घाली। भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफ पित्ताचे थारे उरोणी दी। धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आणतील मज्जा काढी अस्थिगत। नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी साधका ते भेडसावी परिबिहावेना। व्याधी ते दावी सवेंची हारवी आप पृथ्वी कालवी एकवाट। तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगारा कुंडलिनी ते। नागिनीचे पिले कुंकुमे नाहुले वळण घेऊन आले से जे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे। विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी घुंटी व जैशी। तैसी सुबंध आटली पुटी होती दाटली ते वज्रासनेची मोटली सावधू होय। तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरूढले अंकुरेंशी। तैसी वेढी याते सोडिती कवतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठिली दिसे। सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे व विलिते होय मिख मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू। तेथ हृदय कोशा तळवटी जो पवन भरे किरीटी तय सगळे याची मिठी देऊनी घाले। मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासांची वडवाळी आरोगू लागे। जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे आघाऊस पाठी एक दोन्ही घास ही भरी। मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वींचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा। अधोभाग तरी न संडी परी नखींचे ही सत्व काढी त्वचा धुणी जडी पंजरेशी। अस्थिचे नळे निरपे शिरांचे हिर उरपे तव बाहेरी विरुढे करपे रोमबीजाची। मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोंट भरी आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत। नासा पुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारात तो गची ये धरुणी माघारा अंतू घाली। तेथ अधवरवते आकुंचे ऊर्ध्व तळून ते खाचे तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती। एरवी तरी दोन्ही तेवांची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्हींची काय येथे। आयके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया। ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी। तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळ जेव मी मुखे ते नितीयेचे निपियुखे प्राणो जिये। तो अग्नी आंतुनी निघे परिसबाह्य निववंची लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती। मार्ग मोडिती नाडीचे नवविधपन वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही। इडा पिंगला एकवटती गांठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे। मग शशी आणि भानो ऐसा कल्पिजे जो अनुमानो तो वातीवरी पवनो गिमसिता न दिसे। बुद्धीची फुलिका विरे परिमळू घ्राणे उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी। तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी। तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तेथ मुरे प्राण पवनू। तातली ये मुसे मेन निघोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी। तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांगुरली असे। जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये। तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा तैस जैसा होय। मग काश्मीरीचे स्वयंभ कारत्न बीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे। नातरी संध्या रागींचे रंग काढून वळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले। कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओती व मज पाहता सावे व शांतीची ते आनंद चित्रींचे लेप नातरे महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थांवले जैसे। तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाणासा सिन्नला मळा कोवळिकेचा। होका जे शारदीयेचे निवोले चंद्रबिंब पाल्हेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी। तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा। वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे लोपली उघडे बाळदशा। वयसा तरी ये तुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपम।
कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती, दांतही आन होती परी अपाडे साणे जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची, माणी कुली यांची या कणिया सावी याची अनुप्रमाणिया, तैसी या सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया, कर चरण तळे जैसी का रातोत्पले, पाखाळी व होती डोळे काय सांगो, निडाराचे निकोंदाटे मोती ये नावरती संपुटे, मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची, तैसी पाती यांची एकवळी येन समाये, दिठी जाकळोनी निघो पाहे, आदिलीची परी होय गगना कवळी ती, आईके देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही, मग समुद्रा पैलीकडील देखे स्वर्गीचा आलोचू, आईके मनोगत ओळखे मुंगीयेचे, पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, आईके प्राणाचा हात धरुणी गगनाची पावठी करुणी, मध्यमेचे निदादराहुनी हृदया आली, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयांतू आली, तव अनुहताची बोली चावळे ते, शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य, होते जाहले ते तेने ऐकिले अळूमाळू, घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी, प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी, हिंची कल्पावे तरी जाणी जे परी कल्पिते कैंचे जाणी, जे तरी नेनो काय गाजे तिये ठाई, विसरोनी गेलो अर्जुना जवनाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणूनी घुमे, तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानींचे बेगे सहज फिटे, आईके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिजे, तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली, बुद्धीचे निशाके हात बोने निके, द्वैत तेथ न देखे तैसे केले, निज कांती हारविली मग प्राणूची केवळ जाहली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा, होका जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया, नातरी वायूचे नियांगे झगटली, दीपाची दिठी निवटली, लखलखोनी हारपली विजू गगनी, तैसी हृदय कमळ वेरही दिसे जैसी सोनियाची सरी, नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली, मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, तेव्हा तरी शक्तीची म्हणजे रवी तो प्राणू केवळ जाणीजे, आता नादबिंदू नेणीजे कळा ज्योती, मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानांचा आदरू नाही परी, हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आटणी देखा, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू, परिदाहुनी गेला उद्देशू श्री महाविष्णू, तया ध्वनिताचे केने सोडूने यथार्थाची घडी झाडुनी, उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते, युंजन्यैवं सदात्मानं योगी नियतमानसः, शांतीं निर्वाण परमां मत्सस्थामधिगच्छति, ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्यांमाजी लपे जगाची या, एरहवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे, परिवायूंचे काजैसे वळिले होय, नातरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, कावयवची नभा उदयला तो, तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंड जनी, देखे साधकुनी घोनी जाये मार्गी पाऊलांची वोळ राहे, तेथ ठाई ठाये होय हे अनिमादिक, परी तेने काय काज आपण पया, वधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहींच्या देही, पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनो हरवी हृदया माझी, पाठी आपणा एकला उरे परी शरीराचे नियनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे, ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुत ऐसे नाम होय, परिशक्तीपण ते आहे जवन मिळे शिवी, मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची ये पहाडी पैठी होय, ते ओंकाराची ये पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची ये पाउठी मागा घाली, पुढे तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी, मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहंभावाच्या बाह्या पसरुणी, परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, तव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहिंसी होय झटे, तेथ गगनासकट लाटे समरसी तिये, पै मेघाची निमुखी निवडला, समुद्रुका वोगी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पेया,
तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. आता दुजे हन होते की एकची हे आयते ऐसी ये विवंचने पुरते उरेची ना. गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊनी ठाके. म्हणून तेथींची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची या गावान तू पैठी की जे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पावई खरी दुरी ठेली. भ्रुलता मागलीकडे तेथ मकाराचेंची अंगण मांडे सडे या प्राणासांकडे गगना येता. पाठी तेथेंची तोप भेसळला तै शब्दांचा दिव मावळला मग तया हिवरी आटू भविन्नला आकाशाचा. आता महाशून्याची या डोही जेथ गगनासीची ठाव नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या. म्हणून आखरा माझी सांपडे की कानावरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जै कही दैवे अनुभविले फावे तयापनची हे ठाकावे होऊनिया. पुढती जाणाने हे ते नाहींची म्हणून असो किती हिंची बोलावे आता वायांचे धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथन शिरे विचारांचा. जेथ उन्मनीयेचे लावण्य जे चतुर्येचे तारुण्य अनादी जे अगण्य परमतत्व. जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू विरोणी गेले. जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज येथ पार्था जे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपासी आली देखुनी नास्तिकी लोकिली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख पयापनची जाहले ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जीही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. परब्रह्माची निरसे देहाकृतीची ये निमुसे व ती व जाहले तैसे दिसती अंगे. जरी हे प्रतीती हनन तरी फाके तरी विश्वची हे अवघे झांके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. काजे आपण आता देवो हा बोलिले जो पावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. इय अभ्यासी जे दृढ होती ते भ्रमसेने ब्रह्मत्वा येती हे सांगती याची रीती कळले मज. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मानुभवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून येथ काही अनारीसे नाही परिणाव भरी चित्त देई बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. सहजे अंगिक जे तुले आहे ते तुली याची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल त्यांची पुसो. जीवींची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देई जो. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके. की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणती काय धनुर्धरा. हे काज किर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे का जे योग्य होनी की जे ते आरंभिले फळे. तरी ऐतैसी येथ काही सावियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. नावेक विरुक्तू जाहाला देहधर्मिनीयतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. येतुला लिये आयनी माझी एवढे योग्य पण तुंतेही जोडे ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. नात्यश्नतस्तु योगोस्तु न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येथ म्हणितला अधिकारिया. अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारुणिया. निद्रेची या वाटा नवचे ऐसी दृढी वेचेनी अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मग योगू कवनाचा. म्हणून अतिशय विषय सेवावा तैसा विरोधूही नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे विजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मापी तला बोल बोलीजे मितलिया पावली चालीजे निद्रेही मानू दिजे अवथरे एके. जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले येतुलेनी धातु साम्य संचले असेल सहजे. ऐसे युक्तीचे निहाते जै इंद्रिया ओपी जे भाते तै संतोषासी वाढते मनची करी.
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा अंतांत सुख वाढे, तेथे सहजेंची योगू घडे नाभ्यासिता. जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैसे घररी घे. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गींची राणीवा अलंकारी जे. यथा दीपो निवातस्थो निघ्नते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरावे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वांतींची या. आता तुझे मनोगत जाणुनी, काही एक आम्ही म्हणूनी, ते निके चित्त देऊनी परिसावे गा. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षुण होसी, ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे झणे सायास घेशी हो मने, वाया बागुल इये दुर्जणे इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्यात अढळ करी जे, सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे. ऐसे हितासी जे जे निकेते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारिखे काही आहे. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं, वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधूयया. एरवी तरी येणे योगे, जै इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटोरी गे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे, देखत खे ओळखे म्हणे तत्व हे मीची. तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पा समरसे बिरोणी जाय. जया परते आणि नाही, जया ते इंद्रिये नेनती काही, ते आपणची आपुली या ठाई होऊनी ठाके. यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. मग मेरूपासुनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे, दाटी जो पापरी भारे चित्त न दाटे. का शस्त्रेवरी तोडिली या देह अग्निमाजी पडली या, चित्त महासुखी पौडली या चेवोची नये. ऐसे आपण पारी गोणी ठाये, मग देहाची वासू न पाहे, आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग सन्नितम, सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागी, ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जे लगा. संकल्प प्रभवान कामास त्यक्त्वा सर्वान शेषतः, मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवी जे. हा विषया ते निमालिया आईके, इंद्रिये नेमाची या धारणी देखे, तरीही ये घालुनी मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. शनै हे शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया, आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चलाति मनश्चलमस्थिरं, ततस्ततो नियमेत तदात्मन्यैव वशं नयेत. बुद्धी धैर्य होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनेक ऐके. आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरानो हे. जरी ये तुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथुनी नियमूची घेऊन येईल, ऐसे निस्थैर्यची होईल सावियाची की. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं, उपैति शांतरजसं ब्रह्मभूत कल्मषं. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपाजवळी येईल सहजे. तया ते देखुनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल. त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे, ते अभ्र जैविरे
तै गगनची का भरे विश्व तैसे, जैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होय, ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे। युंजन्येव सदात्मानं योगी विगत कल्मषः, सुखेन ब्रह्मस्पर्शमत्यंतं सुखमश्नुते। या सुपया योग स्थिती उकलू देखील आगाबाहुती संकल्पाची संपत्ती रुसोनिया, ते सुखाचे निसांगा ते आले परब्रह्मांतवते, तेथ लवन जैसे जळाते सांडून येणे, तैसे होयती ये वेळी मग सामरस्याची या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे, ऐसे आपले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, आणि तैसेंची माझ्या ठाई सकळ असे, हे ऐसेंची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे तुले होवा वेगा। येरहवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे, भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो, मग तो एक हा मी या बोलता दिसत असे वाया, येरहवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे। दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी, जैसा उदकाचे नि आयुष्य रसे का गगनाचे नि माने अवकाश, तैसा माझे रूपे रूपसु पुरुषु तोगा, सर्वभूत स्थितं यो मां भजते एकत्वमा स्थित, सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते। जेने ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेंची किरीटी, देखिला जैसा पाटी तंतु एक, का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्यचळाची स्थिती केली जेने, ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाभिली, ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया, तो पंचात्मकी सांपडे तरी मग सांग पा कैसेनी अडे, जो प्रतितीचे नि पाडे मजसी तुके, माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला, आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय ते करूये काही, आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मता। म्हणून असो ते विशेष अथवा आपण पेयांसारिखे, तो चराचर देखे अखंडित, सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो, हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती, हे एक एक काय सांगावे, जय त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले, तयाही देह एकोकीर आथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, पर्याम्हांते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा, म्हणून आपण आपा विश्व देखिजे आणि आपण विश्व होई जे, ऐसे साम्यूचे एक उपासी जे पांडवागा, हे तुमते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही। अर्जुन वाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां, चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद्दृढं, तस्याहं निग्रह मन्ये वायोरीव सुदुष्करं। तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुची या कणवा, परिन पुरोजी स्वभावा मनाची या, हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सांपडे, रवी राहाटावया थोडे त्रैलोक्य यया, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल, काराहा म्हणतली या राहेल महावातू, जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी, धैर्यसी हातफळी मिळवणी जाया, जे विवेकाते भुलवी संतोषासी चाड लावी, वैसे जे तरी हिंडवी दाही दिशा, जे निरोधले घेऊ वाओ, जय संयमुची होय सावावो, ते मन आपुला स्वभावो सांडिल काही, म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषेही न घडेल तया लागी। श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते। तव कृष्ण म्हणती साचची बोलत आम्हासी ते तैसेंची, यया मनाचा गिर चपळची स्वभावोगा, परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल, काजे यया मनाचे एक निके, जे देखली या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जाई जे, असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः, वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायत।
येरवी विरक्ती जयांसी नाही ते अभ्यासी नरगती कही तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही परी यमनियमांची या वाटा न वचिजे कही वैराग्याची से न करीजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी यया झाली या मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चल होईल काही कैसेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनो हे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते अवघ्यांची कायल टिके परी आपण पया अभ्यासून ठाके हेंची म्हणो अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साचची योग बळेंसी न तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेनो म्हणून मना तेजी म्हणो अनावर हा आता अघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा जाहला आजी अर्जुनोवाच अयतिहि श्रद्धयोपेतो योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्ना ब्रह्मीव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्य छेत्तानह्युपपद्यते परी आणिक एक गोसाविया मज संशय असे साविया तो तू वांचुनी फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे गोविंदा कवनू एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विन इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटा लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येव वेची ऐसा असतू गेला माझारींची आयुष्य भानून जैसे अकाळिया भाळ उमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया ऐसा दोहो अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडला तया होजी कवन गती श्री भगवान वाच पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृतत् कश्चिद दुर्गतिं तात गच्छति तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा माचुनी अन्यथा गती आहे गाम परी ये तुले ह्यांची एक घडे जे माझारी विसावावे पडे तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाआधी ठकिता सोहम सिद्धिते परी ते तुला वेग नव्हेची म्हणवणी विसावा तरी निकाची पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे प्राप्य पुण्य कृतांतल्लोकानुषित्वा शाश्वती समा शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टोभिजायते ऐके कवती कहे कैसे जे शतमखा लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू मग तेथींचे जे अमोघ लौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मना हा अंतराय अवचिता का ओढवला श्री भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियचा जयते नीतीपंथी चाली जे सत्यधूत बोली जे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता जाली ईश्वराची पतिव्रता जयते गृहदेवता आणि रिद्धी ऐसी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदृशं तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची असिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाची मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योगी यांची या कुळी जन्म पावे मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणींच सर्वज्ञता वरितया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे नीलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होई जे मग मृत्यू लोकांते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवश्योपि सहा
जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवील आहे. तेथे सदैवा आणि पायाळावरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. तैसे दुर्भेद्य जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, तेथ सौर सेविन जाय बुद्धी तयाची. बळिये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोंची लागे. ऐसे नेनो काय पैसे तया त्यांची की जे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. जाणी जे योगपीठींचा भैरवू, काय हा आरंभू भरेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. हा संसार उमानी ते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेंची धरी जे रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्धी भांडारी हुनी काढिला, दिसे तेने माने रूढाला साधक दशे. प्रयत्नाद्यत माणस्तु योगी संशुद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतीम. जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे, मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची ये. पाठी विचारित या वेगा तो विवेकुही ठाके मागा, मग अविचारणीय ते अंगा घडोणी जाय. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपन सरे, आपणया आपण मुरे आकाशही. प्रणवाचा माथा बुडे ये तुलिनी अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधींची बोल बहुडे तया लागी. ऐसी ब्रह्मींची स्थिती जे सकळा गतींसी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आणि तद्रुपतेसी सुलग्न लागोनी ठेले अविभिन्न, जैसे लोपले अभ्रे गगन होऊनी ठाके. तैसे विश्व जेथ होय मागवते जेथ लया जाये, ते विद्यमानेंची देहे जाहला तो गा. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः, कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. जया लाभाची या आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. काजिये एक वस्तू लागी बाणुनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी ये गा. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाडा जयाची या. जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य, एवं जे पूज्य सकळा सदा. त्यांची तो आपण स्वयं जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियांसी वेद्यू, तापसांचा आद्यू तपोनाथू. पै जीव परमात्मसंगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शारीरीची परिमहिमा ऐशी पावे. म्हणून या कारणे तुंते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडू कुमरा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना, श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमनयोगो नाम षष्ठोऽध्यायः. अगायोगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेथ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे, ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देहतो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुणसमुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे संजयो म्हणे. तेथ आदिलापासून पार्थ ऐकी जे ऐसीची आस्था, दुनावली हे यदुनाथा भावो सरले. की सावी याची मणी संतोषला, जे बोला सरिसा जोडला, तेने हरिख्याता उपलवला निरूपिल. तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांत दिसेल उघडा, तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, निडारले वाफे चतुरचित्ताचे. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा श्रीनिवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदय साचेची लागे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे, परी ते मनाच्या काने ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे सांटो वाटी घेयावे चित्ताची या, अवधानाचे निहातेने यावे हृदयांतवते. हे रिझवितील आयणी ते सज्जनांची ये. हे स्वहिता ते निवविती, परिणामा ते जीवाविती. सुखाची वाहती लाखोली जीवा,
आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते वोवी येंचेनी प्रबंधे सांगेन मी. हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां आत्मसंयमन योगो नाम षष्ठोऽध्यायः. रामकृष्ण हरी.